मुंबईत साकीनाका असलफा परिसरातील काही सोसायटींना पीएनजी कनेक्शन तब्बल 16 वर्ष झाली तरी अजूनही मिळालेलं नाहीये। महानगर गॅसनं पाईपलाईन टाकली खरी, पण घरगुती जोडणी अद्यापही केलेली नाहीये। परवानग्या मिळाल्या नाहीत असं कारण प्रत्येक वेळी पुढे गेलं जात आहे। रहिवाशांचा आरोप आहे की पाईपलाईन अस्तित्वात असूनही कंपनीची कामकाजाची गती अत्यंत मंद आहे आणि या तुटवड्यामुळे सुमारे 500 कुटुंब गंभीर त्रस्त आहेत। सामान्य नागरिकांना या भोंगळ कारभाराचा फटका बसतोय। सरकार आणि प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करत कनेक्शन लवकर देण्याची मागणी हे कुटुंबीय करतायत। मी सध्या आहे साकीनाक्यामध्ये आणि साकीनाक्यामध्ये माझ्या मागे जर बघितलं तर ही शिवप्रभा सोसायटी आहे, याच्या बाजूला शिवप्रेरणा सोसायटी आहे, पुढे धनलक्ष्मी सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटी ज्या आहेत यांनी तब्बल 16 वर्षांपूर्वी महानगर गॅस एजन्सीकडे घरगुती गॅसच्या सप्लायची मागणी केलेली होती आणि 16 वर्षांच्या पाठपुराव्यामध्ये 7 वर्षांपूर्वी आपण जर बघितलं तर या आपल्याला पाईपलाईन ज्या आहेत त्या इथे टाकलेल्या पाहायला मिळत आहेत। या शिवप्रेरणा असेल, शिवप्रभा असेल, या आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये या पाईपलाईन तर टाकल्या, मात्र काही तांत्रिक कारणं देत महानगर गॅसने आजपर्यंत तब्बल 16 वर्षानंतरही यांची जोडणी केलेली नाही। काय अडचण सांगतायत? आम्ही सन 2010ला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं। ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडे पूर्ण माहिती मागवली, संपूर्ण सोसायटीमध्ये किती रहिवासी राहतात, त्यांचे किती लोक आतमध्ये राहतात, ती सगळी माहिती आम्ही त्यांना दिल्याच्या नंतर 2010पासून आजपर्यंत रेग्युलर फॉलोअप चालू आहे। त्यांचं आम्हाला पाठीमागे एक पत्र आलं की तुमची जी लाईन आहे ती ऑक्टोबर 2025ला कमिशन होईल म्हणून, पण ऑक्टोबर 2000च्या नंतर परत एक पत्र आलं त्यांचं की बाबा तुमची लाईन आता मे 2026ला चालू होईल म्हणून। आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांना मग परत कॉन्टॅक्ट केलं, परत कनेक्ट केलं आणि त्यांना आम्ही पत्र लिहिलं की बाबा आता ते तुमचं जे मे 2026ला जे चालू होणार आहे लाईन त्याच्यावरती काम कितपर्यंत आलं आहे ही चौकशी करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना मेल पाठवला तेव्हा आम्हाला एकदम सरप्राईज त्यांचा मेल आला की ही जी लाईन आहे ती फिजिबल नाही आहे आणि तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काही गॅस कनेक्शन आम्ही देऊ शकत नाही। हम लोग छोटे बच्चे वाले तो कहाँ गैस लेने जाएंगे सिलेंडर, और पाइप की वजह से पाइप में तो है ही नहीं कुछ, ऐसा लगा हम लोग को शौक के लिए लगा के रखा है ऐसा पाइप, तो आ जाए पाइप तो अच्छा है, गैस लाइन है आ जाएगी तो। आता आम्हाला म्हणजे आता एवढी म्हणजे परिस्थिती बेकार आहे की 8-8 15-15 दिवस झाले गॅस येत नाही आणि जरी पाईपलाईन जर सुरू झाली तर आम्हाला खूपच फायदा होईल। म्हणजे जे आता 800-900 रुपये आम्हाला गॅसला द्यावे लागतात ते आम्हाला 2 महिन्याने तेवढं आमचं बिल येईल, याचा खूपच आम्हाला फायदा होईल। काही आपत्कालीन स्थितीमध्ये ज्यावेळेस गॅसचे पुरवठे बंद होतात या सगळ्या सोसायट्यांना त्रास भोगावा लागतो, मात्र तब्बल 16 वर्ष उलटून देखील पाईपलाईन जोडल्या जात नाहीत। त्यामुळे या महानगर गॅसने किंवा प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।